तुम्ही पण रोज मेकअप करता, पण एक्झॅक्टली कुठली पावडर कुठल्या टायमाला वापरायची हे जर जाणून घ्यायचं असेल तर आपला व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. कॉम्पॅक्ट पावडरमध्ये मी Maybellineची कॉम्पॅक्ट पावडर वापरते. ही ऑलमोस्ट बऱ्यापैकी संपलेली आहे, तुम्ही बघू शकता. आणि याचा जो फॉर्म्युला आहे तो प्रेस फॉर्म्युला आहे आणि याचा म्हणजे आपल्या चेहऱ्याचा जो मेकअप असतो ना तो एक्स्ट्रा कव्हरेजसाठी वापरला जातो. तुम्ही बघू शकता इतकं छान कव्हरेज देतं आणि खूप हेवी कव्हरेजसाठी तुम्ही डेलीच्या मेकअपसाठी फक्त कॉम्पॅक्ट जरी लावली, कुठल्याही प्रकारचं फाउंडेशन, सीसी क्रीम, बीबी क्रीम नाही वापरली, फक्त कॉम्पॅक्ट जरी वापरली तरी तुमचा चेहरा खूप छान मेकअप केलेला दिसेल. नो मेकअप लूकसाठी तुम्ही पण कॉम्पॅक्ट वापरू शकता. ही जी आहे लूज पावडर आपल्याला जेव्हा आपण पार्टी मेकअप, ट्रेडिशनल मेकअप जेव्हा आपण हेवी मेकअप करतो त्या मेकअपला सेट करण्यासाठी आपल्याला बनाना पावडर, लूज पावडर किंवा ट्रान्सल्युसंट पावडर वापरते. हे एकाच कॅटेगरीमध्ये येतात. तर ही आम्ही आता इनसाईडची बनाना पावडर वापरते. याचा जो टेक्स्चर आहे ना असं पिठासारखं टेक्स्चर आहे, तुम्ही बघू शकता. कप असतो त्याला सेट करण्यासाठी आपण बनाना पावडर वापरू शकतो. त्याचं टेक्स्चर असं पिठाळं दिलेलं आहे आणि आपल्या चेहऱ्याचं एक्स्ट्रा ऑइल पण कंट्रोल करण्यास नक्कीच मदत होते. याचा पण जो फॉर्म्युला आहे तो खूप छान आहे आणि बऱ्यापैकी मी यूज केलेली आहे, तर मला याचा चांगला बेनिफिट वाटतो. कारण जेव्हाही आपण हेवी मेकअप करतो त्यावेळेस हे खूप छान सूट होतं चेहऱ्यासाठी. तर चला, हे होते आजचे 2 पावडरमधले फरक. आय होप तुम्हाला आजचं कळालंच असेल कॉम्पॅक्ट पावडर आणि लूज पावडरमध्ये एक्झॅक्ट फरक काय. तर दोघांपैकी तुम्हाला कुठलाही प्रोडक्ट जर परचेस करायचं असेल तर कमेंटमध्ये लिंक टाईप करा. लिंक तुमच्या डीएममध्ये नक्कीच पोहोचून जाईल. तर चलो, बाय.